नमस्कार, कसे आहात सगळे? मी शिवानी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. गाव म्हटलं की प्रत्येकाच्याच मनाचा एक हळवा कोपरा. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक हे माझं गाव. लग्न झालंय तरीसुद्धा योगायोगाने अजून मी त्याच गावी राहते. तर चला पाहूया त्याची एक छोटीशी झलक. थांबा थांबा, स्किप करू नका. नमस्कार, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, हे कळलंच असेल. तर आज मी माझ्या गावातलं भजन मंडळ, गाव जेवण आणि त्यातली मजा मस्ती या व्हिडिओमधून दाखवणार आहे. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर सगळ्यात आधी संध्याकाळचा बेत आहे चिकन, वडे आणि भात. तर त्यासाठीची तयारी आम्ही सुरू केली आहे. तर इथे चिकनला आलं लसूण पेस्ट, लिंबू, मीठ सगळं लावून घेतलं आणि मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं आहे. त्याचबरोबर इथे काकी वड्याचं पीठ तिने मळून घेतलं आहे. त्यामध्ये लसूण आणि तेल घालून मस्तपैकी त्याला कोळशाचा जो तडका असतो तो देऊन घेतला आहे. म्हणजे पिठाला खूप छान वास येतो. ही कोकणी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा. नंतर इथे मी मसाल्यासाठी कांदा भाजून घेते आहे. त्याचबरोबर खोबरंसुद्धा भाजून घेते आहे. मला सांगायला खूप आनंद होतो आहे की अजूनही आमच्या वाडीत सर्व महिला एकत्र येऊन वाडीतल्या जेवण बनवतात. आमच्याकडे कोणताही बाहेरून आचारी येत नाही. आम्ही सगळ्या एकत्र येऊन मग आदल्या दिवशी तिळकूट असेल किंवा दुसऱ्या दिवसाचं जेवण असेल, आम्ही सगळ्या मिळून करतो. इथे मस्त गरम गरम वडे तळतायत. तर ही चूल जेव्हा जेव्हा बघते ना तेव्हा तेव्हा पप्पांची पुन्हा आठवण येते. अजूनही आपल्याकडे गाव जेवण असले की फाडी किंवा दगड मांडले जातात चुलीसाठी. पण आपल्या महिलांचा त्रास कमी व्हावा, त्यांना हाताळायला अतिशय सोप्या हलक्या अशा चुली पप्पांनी बनवून घेतल्या. आता कुठेही जेवण असेल तर या चुलीच नेतात. त्यामुळे पप्पांची आठवण कायम येत राहते. त्यांचं सगळ्यांचं चालू होतं आम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ नको. आहेत दीपा वहिनी, आहेत वाली मम्मी, त्या होत्या सुमा काकी. हे नियोजन आमच्या आप्पांचं आहे. इथे भात करून घेतला आहे. हा 3 पायलीचा भात आहे. वडे आहेत 3.5 पायली आणि चिकन आहे 5 किलो. इथे कांदा आणि लिंबू कापून घेतला आहे. आता भजन होत आलं आहे त्यामुळे ही सगळी तयारी. त्यानंतर इथे आहे चिकन, बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. गाव जेवणाची मजाच काहीतरी वेगळी असते. एकत्र करणं, एकत्र खाणं. त्यानंतर इथे आहेत वडे. वडे तळतानाच खावेसे वाटत होते. मी एक खाल्लासुद्धा, कारण मी आहे माहेरवाशीण, त्यामुळे मला सगळंच अलाव आहे. त्यानंतर इथे आमची शेवटची पंगत आम्ही लावून घेतली आहे. जे वाढणारे वाढपी होते आणि आम्ही सगळ्या बायका. आधीची जी पंगत बसली, जी गावाची होती, जी पुरुषांची होती, त्याचा व्हिडिओ मला घेता आला नाही. सो आमचा घेतला आहे. सो ही सगळी मज्जा मस्ती असते गावातली एकत्र जेवणाची. तुमच्या गावीसुद्धा असं होतं का? हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.